साईच्या पप्पांना रोज जरी बिर्याणी खायला दिली ना तरी ते आवडीने खातील. रात्रीचे 8 वाजले होते आणि यांना बिर्याणी खायची इच्छा झाली होती. मग काय, यांनी चिकन वगैरे आणून दिलं आणि घेतली मग बनवायला बिर्याणी. पातेल्यामध्ये 3 तांब्यावर असं पाणी टाकून त्याच्यामध्ये खडा मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि चांगलं पाणी गरम झाल्यावर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकलं. आता भात शिजेपर्यंत दुसरीकडे लगेच मग मी कांदा तळायला घेतला आणि कांदा स्लो गॅसवरच मग मस्त असा ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला. आता भात पण शिजला होता आणि भात मी 80%च असा शिजून घेतला. माझ्याकडे गव्हाची चाळण होती आणि मग त्याच्याचमध्ये मग भाताचं सगळं पाणी गाळून घेतलं आणि चिकनमध्ये दही, गरम मसाला, धना पावडर, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ असं सगळं टाकून चिकन मॅरिनेट करून घेतलं. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल चांगलं गरम झाल्यावर कांदा टाकला आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये खडा मसाला, हिरव्या मिरच्या आणि टमॅटो टाकून इथे मी हिरवं वाटण केलं होतं. कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण असं मस्त वाटण करून घेतलं आणि बिर्याणी मसाला टाकून चांगला मसाला परतून घेतला तेलामध्ये आणि मॅरिनेट केलेलं चिकन तेही टाकलं त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून चिकन शिजायला ठेवलं आणि साधारण अर्धा तासभर असं चिकन वाफेवरच मस्त शिजून घेतलं. त्यानंतर लगेच मग बिर्याणीचा थर लावायला घेतला. चिकन शिजून घेतलेल्या त्याच पातेल्यामध्ये आधी शिजलेला भात टाकून त्याच्यावर तळलेला कांदाही घातला आणि बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना हे पण टाकलं आणि चिकन टाकून परत दुसरा थर लावायला घेतला. सेम मी दुसराही थर असाच लावून घेतला. वरून मस्त असं कांदा, कोथिंबीर, पुदिना टाकून छान झाकण ठेवून दम द्यायला स्लो गॅसवर ठेवलं पातेलं आणि कलर टाकायचाच विसरले होते. मग काय, कलरही टाकला आणि गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर पातेलं ठेवलं आणि खलबत्ता पण ठेवला आणि अर्धा तासभर असं दम द्यायला ठेवलं स्लो गॅसवर पातेलं. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.